ज्या नव्याने वसाहती इथे निर्माण झालेल्या आहेत त्यांना महापालिकेला अंदाजे मला वाटतं 800 ते 1000 कोटी टॅक्सवर इतर स्वरूपात महापालिकेला प्राप्त झालेले आहे. हे सर्व टॅक्स 1000 कोटी टॅक्स प्राप्त होऊन सुद्धा ह्या नागरिकांना ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा दिलेल्या नाहीत. त्यामुळे हे नागरिक भोट आणि कोयनावेचे नागरिक आणि काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आम्ही मोर्चा आहे. मुख्य प्रश्न म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी पाणी. इतर प्रश्न आहेत रस्ते, स्मशानभूमी, ड्रेनेज लाईन, गार्डन्स, हॉस्पिटल, शाळा हे तर आहेतच. ते प्रश्नाला कसे तरी नागरिक ॲडजस्ट करतात. पण महत्त्वाचा प्रश्न हा पाणी आणि पाण्याची कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. त्या ठिकाणी जवळजवळ 50,000 अंदाजे 50,000 ते लाख लोकसंख्या तिथे राहण्यासाठी आलेली आहे. मला वाटतं 10,000 फ्लॅट अंदाजे तिथे विक्री झालेली आहे. आणि अशा परिस्थितीत त्या नागरिकांनी कशा प्रकारे राहावे. कारण नाही तिथे रस्त्याची कुठल्याही प्रकारची सुविधा नाही, ड्रेनेज लाईनची सुविधा नाही. पाण्याचं तर अशी परिस्थिती आहे की पाणी त्या ठिकाणी ती सोसायटी त्या ठिकाणी बोरवेल मारलेली आणि बोरवेललाही समोर MIDC असल्यामुळे केमिकलयुक्त पाणी आहे. अशा परिस्थितीत ती नागरिक तिथे जगत आहेत. म्हणजे एक ठिकाणी तुम्ही बघत असाल तर प्रदूषणाचा तर त्रास आहेच, पाणी नाही, रस्ते नाही, शाळेच्या व्यवस्था नाही, आरोग्याच्या व्यवस्था नाही. म्हणजे एवढ्या प्रमाणे टॅक्स आम्ही ह्या 2-4 वर्षात मला वाटतं 1000 कोटीचा टॅक्स या सोसायटीने त्या ठिकाणी दिलेला असताना सुद्धा अशा प्रकारे अडचणी आहेत. मग ह्या सर्व नागरिकांच्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने आमचे नेते RC भाई घरत साहेब, आमचे जिल्हाध्यक्ष सुदामजी पाटील साहेब या सर्व कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही ह्या सर्व प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी महापालिकेवर आलो.